नमस्कार मित्रांनो बार्टी संस्थेकडून एक नवीन अपडेट आलेला आहे। तर बार्टी TRTI सारथी महाज्योती आणि RT या संस्थांमार्फत CET एक्झामचं टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। तर या टाइम टेबलमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। तर या टाइम टेबलनुसार 14 आणि 15 तारखेला UPSCची एक्झाम होणार होती, तर ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। तुम्ही ते बघू शकता। 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर रोजी संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना 6 दिवस अगोदर परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती उपलब्ध न झाल्याने दिनांक 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। तसेच प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 16 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील। तर मित्रांनो, वेळापत्रकानुसार 14 आणि 15 तारखेला UPSCची एक्झाम होणार होती, तर आता ही एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे। पण बाकी जे 16 तारखेपासून एक्झाम आहेत तर त्या रेग्युलर होणार आहेत, त्याच तारखेला होणार आहेत। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। फक्त UPSCची एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर त्याने इथे रिझन दिलेला आहे की उमेदवारांना 6 दिवस अगोदर परीक्षा केंद्राची माहिती उपलब्ध न झाल्याने। तर त्यांनी इथे जे पॉईंट दिले आहेत या PDF मध्ये, तर याच्यानुसार आपल्याला 6 दिवस अगोदर एक्झाम सिटीचं नाव माहीत व्हायला पाहिजे। ओके, पण 10 सप्टेंबरला त्यांनी डायरेक्ट UPSCचे ॲडमिट कार्ड्स त्यांनी आपल्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिले होते, त्यामुळे ही एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने त्यांनी रिझन दिलेला आहे। तर एक्झामच्या 6 दिवसांनी आपल्याला एक्झाम सिटीचं नाव माहीत व्हायला पाहिजे। ओके, त्याच्यानंतर तीन दिवस अगोदर आपल्याला ॲडमिट कार्ड आपल्या लॉग इनमध्ये यायला पाहिजे। अशा पद्धतीने त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। तर UPSCचं एक नवीन टाइम टेबल येईल, त्या टाइम टेबलनुसार एक्झाम होतील। तर ते टाइम टेबल तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटला उपलब्ध करून देण्यात येईल। ओके, तर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। बाकी 16 तारखेपासून जे एक्झाम होणार आहेत तर त्या रेग्युलर होणार आहेत, त्याच तारखेला होणार आहेत। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी UPSCची एक्झामसाठी फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आता नवीन टाइम टेबल येईल। ओके, त्या टाइम टेबलनुसार तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।